हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय. अहो त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील बेकायदेशीर फ्लेक्स व शुभेच्छा फलकांविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज कोपरगाव नगर परिषद कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू केला. सकाळपासून मुख्याधिकारी दालनासमोर आंदोलन सुरू असून दुपारपर्यंत मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. काळे यांनी आरोप केला की उच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतरही शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फ्लेक्स लावले जात असून अनेक ठिकाणी परवानगी न घेता फलक उभारले जात आहे. त्यामुळे नगरपालिकेचा जाहिरात करही बुडत आहे. शासकीय इमारती, चौक, रस्ते, दुभाजक तसेच वीज खांबांवर फ्लेक्स लावले जात असून यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. शाळा, महाविद्यालय व दवाखान्यांच्या परिसरातही नियमबाह्य फलक आढळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फलकांवर आवश्यक माहिती नमूद करणं बंधनकारक असतानाही ती पाळली जात नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शहराचं विद्रुपीकरण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करा अशी मागणी करत काळे यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने फ्लेक्स लावण्यावरती बंदी घातली आहे. प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या जाहिराती, वाढदिवसाचे शुभेच्छा फलक मुख्यतः मुख्य रस्त्यांवरती, मुख्य चौकांमध्ये लावू नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. हे आदेश देताना न्यायालयाने असे म्हटले आहे की रस्त्यावरून चालणाऱ्या वाहन चालकाचे वाहन चालवत असताना हे फ्लेक्स बघून चित्त विचलित झाले नाही पाहिजे. त्याचबरोबर रस्ता ओलांडणाऱ्या पदाचाऱ्याने रस्ता ओलांडत असताना फ्लेक्स बघून त्याचाही चित्त विचलित करून कुठलाही अपघात घडला नाही पाहिजे म्हणून अशा ठिकाणी फ्लेक्स लावण्यास मनाई केलेली आहे. जर नगरपालिकेला पोलीस निरीक्षकांना आणि महसूल विभागाला परवानगी द्यायचीच असेल जाहिरात फलकांना, तर त्यावरती पावती क्रमांक, ज्या परवानगीची पावती आहे त्या पावती क्रमांक लिहिणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर तो फलक कधीपासून कधीपर्यंत राहणार हे सुद्धा लिहिणं सक्तीचं आहे आणि तो फलक कोणत्या ठिकाणी लावायचा परवानगी दिलेली आहे हे ठळक अक्षरामध्ये, जेणेकरून नागरिक खाली बघू शकतो अशा पद्धतीने छापणे जरुरी आहे. त्यावरती फ्लेक्सची पावती लावणे, पावती छापणे बंधनकारक नाही, परंतु हे पावतीचे जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे ठळक अक्षरात, मोठ्या अक्षरामध्ये फलकावरती निश्चितपणे मांडलेले पाहिजे. कोपरगाव शहरामध्ये फ्लेक्सवरून अनेक वादंग झाले, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, अशी वारंवार घटना घडलेली आहे. कोपरगावच्या पोलीस निरीक्षकांचा ह्या दंगलीवरून हात फ्रॅक्चर झालेला घटना मागं घडलेली आहे. याची नोंद कुठे या दप्तरात नाही, पण प्रत्यक्षामध्ये घटना घडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोपरगाव शहरामध्ये वारंवार फ्लेक्स लागतात आणि हे फ्लेक्स लावू नये म्हणून मी जवळजवळ 15 वर्षापासून रेग्युलर आंदोलन करत आहे. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवणारे हे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक आणि महसूल विभागाचे तहसीलदार हे इतके निर्डावले की उच्च न्यायालयाच्या आदेशाला जुमानायला तयार नाहीत. शहराचं विद्रुपीकरण करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि या गुन्ह्याअंतर्गत उच्च न्यायालयाने जनहितार्थ याचिका 155/17 मध्ये आदेश देताना स्पष्ट केलेले आहे की मुख्याधिकारी यांनी 2 पोलीस घेऊन, सशस्त्र पोलीस घेऊन ताबडतोब ज्या ठिकाणी फ्लेक्स लागले त्या फ्लेक्सचा फोटो काढणे, त्याचा पंचनामा करणे आणि त्या संबंधितावरती गुन्हा दाखल करणे असे आदेश दिलेले असताना मुख्याधिकारी बोटचेपी धोरण घेतात. 7वा वेतन आयोग यांना गप्प बसण्याचा मिळतो का, हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रारी करून, वारंवार अर्ज करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. म्हणून आज मी सकाळपासून सकाळी 10 वाजता मुख्याधिकारी कार्यालयाच्या समोर, त्यांच्या दालनासमोर येऊन बसलेलो आहे. माझं एकच म्हणणं आहे की न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करा, त्यांचा अवमान टाळा, बंद करा, थांबवा. परंतु आज मुख्याधिकारी सकाळी 10 वाजता ऑफिसला आलेले नाही. ते जोपर्यंत येत नाहीत आणि जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत, कुठल्या उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये हेही म्हटलं आहे की ज्या फ्लेक्सला तुम्ही परवानगी दिली आहे त्या फ्लेक्सवरती जर कुठल्याही प्रकारची पावती नंबर नसेल, कुठल्याही प्रकारचा कधीपासून कधीपर्यंत लावला याची जर नोंद नसेल
तर ते फ्लेक्स बेकायदेशीर ठरवून ताबडतोब उतरून घ्यावेत अशा स्पष्ट आदेश असताना मुख्याधिकारी टाळत आहेत. ते कार्यालयात देखील आलेले नाही. ते का येणार नाही, का त्यांच्या कार्यालयामध्ये इथे एकही माणूस, एकही अधिकारी उपलब्ध नाही. मी माझं कर्तव्य बजावत राहणार. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत मी इथं बसणार. कोपरगाव शहरातले ज्या फ्लेक्सवरती तारीख नाही, ज्या फ्लेक्सवरती ठिकाण नाही, ज्या फ्लेक्सवरती पावती नंबर नाही, ते फ्लेक्स तात्काळ उतरून घ्यावेत आणि त्यांच्याप्रती कडक कारवाई व्हावी. मासगाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.